वाशिम जिल्ह्यात मान्सूनपूर्व पाऊस सुरू। पावसामुळे विजेची तार पडलेल्या जमिनीवर लहान मुलीला विजेचा धक्का बसला। तत्काळ मुलीला बाजूला ओढल्याने दुर्घटना टळली। मान्सूनपूर्व पावसामुळे जावळीतील घोटेघर धबधबा मे महिन्यातच फेसळला। उन्हाळ्यातच धबधब्यावर पर्यटकांची गर्दी। मान्सून केरळमध्ये दाखल। आठवड्याआधीच मान्सून केरळमध्ये दाखल झालाय। रत्नागिरीमध्ये 11 गावं अंधारात, 4376 गावकरी अंधारात। वादळी वाऱ्यामुळे विद्युत खांब पडल्याची माहिती। पालघरला मान्सूनपूर्व पावसाचा फटका। चिंचेचं झाड घरावर कोसळल्याने घराचं मोठं नुकसान। कोल्हापुरात पावसाचं धुमशान। महात्मा गांधी मैदानाचं झालं तळं। पाणी काढण्यासाठी महापालिका यंत्रणेची चांगलीच धावपळ सुरू। रत्नागिरी जिल्ह्यात 103 मिलीमीटर पावसाची नोंद। दमदार पावसामुळे धरण क्षेत्रात वाढ। अवकाळी पावसामुळे टंचाईग्रस्त गावांना दिलासा। नाशिक जिल्ह्याला 5 दिवसांचा येलो अलर्ट। विजांच्या कडकडाटासह मुसळधार पावसाची शक्यता। नागरिकांनी खबरदारी घ्यावी, जिल्हा प्रशासनाचं आवाहन। तुळजापूरच्या नवीन बस स्थानकात 4ही बाजूने पावसाचं पाणी येत असल्याने प्रवाशांना त्रास। भर पावसात प्रवाशांची तारांबळ। सिंधुदुर्ग मुंबई गोवा महामार्गावरील बॉक्सवेलचं काम संथ गतीनं सुरू असल्याचा वाहन चालकांचा आरोप। पावसामुळे रस्त्यातील खड्ड्यांमध्ये पाणी साचल्याने वाहन चालकांना त्रास। नांदेडमध्ये वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसामुळे घरांचं नुकसान। गावातील 36 परिवाराचे संसार उघड्यावर। बीडमध्ये अवकाळी पाऊस। उन्हाळी कांद्याचं मोठ्या प्रमाणात नुकसान। शेतकरी मात्र हवालदिल। नांदेडमध्ये नायगाव तालुक्यात अतिवृष्टी सदृश्य पाऊस। टाकळी फाटा ते शेळगाव गौरी या रस्त्याची दयनीय अवस्था। रस्त्यावरील खड्ड्यांना तळ्याचं स्वरूप। कोकणात पावसाची जोरदार फटकेबाजी। राजापूर शहरात रेस्क्यू टीमची बोट तैनात। जिल्हा प्रशासन अलर्ट मोडवर। नांदेडमध्ये 30 गुंठ्यात घेतलं आल्याचं पीक। आल्याच्या पिकातून मिळालं 7 लाखांचं उत्पन्न। वर्धा कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये तीळ खरेदीचा शुभारंभ। तीळ विक्रीस आणणाऱ्या शेतकऱ्यांना शाल श्रीफळ देऊन सत्कार। शेतकऱ्यांनी 30 जून पूर्वी पीक कर्जाचं नूतनीकरण करून घेण्याचं आवाहन। 30 जून पर्यंत पीक कर्जाचं नूतनीकरण केल्यास 10% वाढीव कर्ज बँकेकडून दिलं जाणार। बुलढाण्यात भरली डिजिटल शेती शाळा। शेतकऱ्यांचा मोठा सहभाग। शेतीतील नवे तंत्र आत्मसात करून अधिक उत्पादनक्षम होऊन शेतीकडे वाटचाल करावी, कृषी विभागाचं आवाहन। वाशिममध्ये पावसाची रिपरिप। शेती मशागतीला अडथळा। शेतकरी वर्गात चिंता। कोल्हापुरातील पन्हाळामध्ये बाजार भोगाव कोडली या ठिकाणी पूर व्यवस्थापन साहित्याची चाचणी। आपत्ती व्यवस्थापन पथकाच्या जवानांकडून चाचणी पार। भंडाऱ्यात गेल्या 2 ते 3 दिवसापासून ढगाळ वातावरण। धान कापणी रखडली। धान उत्पादक शेतकरी चिंताग्रस्त। जळगावात वक्फ संशोधन विधेयकाच्या निषेधार्थ जलसा ए आम सभेचं आयोजन। सभेत संविधान आणि वक्फ बोर्डाच्या हक्काचं रक्षण करण्याचा निर्धार। उत्तर प्रदेशातील नोएडामध्ये कोरोनाचा पहिला रुग्णाला सध्या आयसोलेशनमध्ये ठेवण्यात आलाय।
बीडमध्ये भर पावसात शिवसेनेची तिरंगा रॅली. ऑपरेशन सिंदूर मधील सहभागी जवानांच्या शौर्याला सलाम करण्यासाठी रॅलीचं आयोजन. नांदेडच्या देगलूर पालिकेचं नालेसफाईच्या कामाकडे दुर्लक्ष केल्याचा आरोप. नाले तुंबल्याने नाल्यातील पाणी नागरिकांच्या घरात शिरलं. नागरिकांमध्ये डेंग्यू मलेरिया रुग्णसंख्येत वाढ. कार्यालयीन सुधारणा कार्यक्रमात गडचिरोलीचा सामाजिक न्याय विभाग राज्यात तिसरा. मुख्यमंत्र्यांकडून निकाल जाहीर. राज्यातील शेतकऱ्यांना जूनमध्ये मिळणार पीएम किसानचा हप्ता. शेतकऱ्यांनी 31 मे पर्यंत बँक खात्यातील त्रुटी पूर्ण कराव्यात. कृषी विभागाचं आवाहन. पैठणमध्ये विद्युत बिघाड झाल्याने 8 गावांचा पाणी पुरवठा खंडित. जायकवाडी धरणातून केला जाणारा पाणी पुरवठा खंडित झाल्याने गावावर पाणी टंचाई. वाशिममध्ये रेशनच्या शेकडो क्विंटल गव्हाची नासाडी. पावसामुळे गव्हाची पोती भिजून गव्हाला बुरशी. छत्तीसगडमध्ये नारायण विजापूर जिल्ह्यात नक्षलवाद्यांवर लक्ष ठेवण्यासाठी ड्रोनचा वापर. पोलीस दलाची नक्षलवाद्यांवर करडी नजर. मतदानावेळी मतदान केंद्राबाहेर मोबाईल ठेवण्याची व्यवस्था. मतदान केंद्राच्या 100 मीटरच्या आत केवळ बंद मोबाईल नेण्यास परवानगी. अमरावतीमधील कोलासमध्ये हत्तीला 10 किलोच्या पोळ्यांचा आहार. उन्हाळ्यात 4 हत्तींना खास फळांचा आहार. कन्नड तालुक्यात शेतात मृत आढळलेल्या माकडावर केले अंत्यसंस्कार. शेतात खड्डा खणून पाळीव प्राण्याप्रमाणे माकडाचे अंत्यसंस्कार. चंद्रपुरात तळोधी वनपरिक्षेत्रात दोघांचा बळी घेणारा वाघ अखेर जेरबंद. वाघाला नागपूर येथील गोरेगाव प्राणी संग्रहालयात सोडणार. छत्रपती संभाजीनगर पालिकेतल्या 177 लिपिकांची प्रशासनाकडून परीक्षा. परीक्षेत नापास झालेल्या लिपिकांना टायपिंग शिकण्यासाठी 2 महिन्यांची मुदत. छत्रपती संभाजीनगरात आंबा मिलेट महोत्सव 2025चं आयोजन. राजस्थानचे राज्यपाल हरिभाऊ बागडे, पालकमंत्री संजय शिरसाट यांच्या हस्ते उद्घाटन. नंदुरबार शहरात रात्री 12 वाजल्यानंतर ट्रिपल सीट वाहन चालकांवर कारवाई होणार. बेशिस्त वाहन चालकांवर नजर ठेवण्यासाठी पोलिसांची मोहीम. छत्रपती संभाजीनगरमध्ये औद्योगिक वसाहतींमधील 20 ते 24 तास बत्ती गुल. 350 उद्योगांना फटका. अमरावती ग्रामीणमधील 6 पोलीस कर्मचारी निलंबित. विविध कारणांनी कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका. प्रभारी पोलीस अधीक्षक पंकज कुमार यांची कारवाई. बुलढाण्यात ऑनलाईन पद्धतीने वाळू विक्री. नागरिकांना स्वस्त दराने वाळू उपलब्ध करून देण्यासाठी प्रशासनाचा निर्णय. अकोल्याचे नवनियुक्त पोलीस अधीक्षक अर्चित चांडक यांनी पदभार स्वीकारला. तत्कालीन पोलीस अधीक्षक बच्चन सिंग यांच्याकडून स्वीकारला पदभार. आयपीएल मध्ये सनरायझर्स हैदराबादकडून रॉयल चॅलेंजर्स बंगळुरूचा 42 धावांनी दारुण पराभव. प्रथम फलंदाजी करत हैदराबादच्या जोरदार फटकेबाजी करत 231 धावा. महाड ते दापोली मार्गावर खडी डांबर टाकण्याचं काम सुरू. मार्गावरील अपघात टाळण्यासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाचे प्रयत्न. पंढरपुरातील प्रदक्षिणा मार्गाची दुरावस्था. मार्गावरील खड्डे आणि वाळूमुळे वारकऱ्यांना त्रास. मार्गाची तात्काळ दुरुस्ती करण्याचं वारकऱ्यांची मागणी. जुन्नर तालुक्यातील नारायणगाव येथील नवीन पोलीस स्टेशनचं उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते उद्घाटन. अखिल भारतीय महानुभाव परिषदेच्या अध्यक्षपदी अमरावतीचे महंत कारंजेकर बाबांची निवड. जूनमध्ये आयोजित अधिवेशनात स्वीकारणार पदभार.
परभणीत विरोधी पक्षनेते अंबादास दानवेंच्या उपस्थितीत ठाकरेंच्या शिवसेनेची आढावा बैठक। आगामी स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर बैठकीत चर्चा। कोल्हापुरात लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।